बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार येथे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। त्याचबरोबर या शहरात विविध ऐतिहासिक वास्तू आहे। त्यातीलच एक वास्तू म्हणजे हेमाडपंथी दैत्यसूदन मंदिर। या मंदिरात भगवान विष्णूंची मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या मस्तकावर दरवर्षीच 5 दिवस सूर्यकिरणांचा अभिषेक होतो। हा अभिषेक आजपासून सुरू झालाय आणि 20 मे पर्यंत 5 दिवस दररोज सुमारे अर्धा तास हा सूर्यकिरण अभिषेक होणार आहे। यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। हे प्राचीन दैत्यसूदन मंदिर प्राचीन कलात्मक आणि हेमाडपंथी शैलीतील उत्तम उदाहरण आहे। लंबोदर पीतांबर परिवर वंदना सर्व सुर्ण वक्र सुन्न किरीटेना दास रामाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्माणी लोणार येथील दैत्यसूदन मंदिरात किरणोत्सवाचा मोठा उत्साह चालू आहे आणि तो आता सुरू झालेला आहे। 16 ते 20 या दरम्यान या एप्रिल महिन्यामध्ये सूर्याची किरण जेव्हा 0 डिग्रीमध्ये शून्य सावलीमध्ये पडतात तेव्हा हा किरणोत्सव आपल्याला दिसतो। या किरणोत्सवामध्ये विष्णूच्या अंगावर सूर्याचे किरण या प्रकारे पडतात की डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत विष्णुदेवाला सूर्यदेव जसं काय आंघोळ घालतोय असं एक मोठं दृश्य दिसतंय। तर आज हे दृश्य बघण्यासाठी विदेशातूनही पर्यटक येत आहेत।